नमस्कार. बुद्धीचा अधिपती महागणपती, वाणीची देवता माता सरस्वती, तसेच प्रभू रामचंद्राला नमन करते. स्वरासनावर स्थानापन्न झालेले सर्व दिग्गज मान्यवर, सभागृहात उपस्थित सर्व रसिक श्रोते, स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, आमंत्रित मान्यवर, सर्वांना वंदन करते. सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानुनी घ्या रसिक हो शब्द माझ्या भावनांचे. कवी मंगेश पाडगावकरांना कोणीतरी विचारलं, गाणं कसं जन्माला येतं? तर त्यांनी मोठ्या मार्मिक उत्तर दिलं, पहाट ओल्या डहाळीवर ओंकार बनून गाणं जन्माला येतं. पुढे ते म्हणतात, शिंपित केशर हळू उघडला पूर्वेला डोळा, लखलखीत त्या सोन्यावरला जणू गुलाबी शेला. पानांचीही झांज मनोहर, पवनाची हो सतार निर्मळ. मृदुंग वादक खळखळ सागर, रंगती स्वर संगीत सोहळा, स्वर संगीत सोहळा. अशाच सोहळ्याची अनुभूती आपल्या सुरेल गायनातून देणाऱ्या डॉक्टर चित्राताई मोडक यांना वंदन करून माझ्या मानपत्र वाचनास मी आरंभ करते. स्वर कौमुदी डॉक्टर चित्राताई मोडक. सादर प्रणाम. बंदिशींच्या माध्यमातून रसिकांना स्वरानुभूतीत बांधून ठेवणारे मधुर सुमधुर मधाळ असं अलौकिक सांगीतिक योगदान श्रोत्यांना बहाल करणारे प्रतिभावंत सुरेल व्यक्तिमत्व डॉक्टर चित्राताई मोडक यांना सादर वंदन. गुरु साक्षात स्वर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उत्तमतेचा ध्यास असलेल्या, अत्यंत विनयशील, उत्तुंग शिखर गाठलेल्या तरी सुद्धा नवोदित कलाकारांना आपलं स्वरपीठ मिळवून देणाऱ्या, ज्यांना संगीत क्षेत्रातील जिवंत विद्यापीठच म्हणता येईल, अशा आदरणीय डॉक्टर चित्राताई मोडक या नवोदित गायकांच्या गुरुस्थानी विराजमान आहेत. आपला जन्म 16 ऑगस्ट 1952 असून आपण ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका म्हणून गायन क्षेत्रात सुपरिचित आहात. आपले सांगीतिक प्रशिक्षण कैलासवासी पंडित शंकरराव मराठे, कैलासवासी पंडित प्रभाकरराव देशकर, कैलासवासी पंडित प्रभाकरराव खरडणवीस अशा दिग्गज गुरूंकडे पूर्ण झाले आहे. आपण ऑल इंडिया रेडिओ व दूरदर्शनच्या राष्ट्रीय स्तरावरील A ग्रेडच्या आर्टिस्ट असून आपला ख्याल गायन व संगीतातील ठुमरी, दादरा, टप्पा, भजन या वैशिष्ट्यपूर्ण गायन शैलीतील गायनात हातखंड आहे. आपण या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील शास्त्रोक्त गायनाने, लालित्यपूर्ण स्वरामृताने रसिकांना समृद्ध आणि मंत्रमुग्ध करीत आहात. आपण आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमातून तसेच नानाविध प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या शास्त्रोक्त गायन प्रतिभेने रसिक श्रोत्यांना हृदयस्थानी विराजमान आहात. आपण संडे नाईट कॉन्सर्ट्स, एअर इंडिया दिल्ली, विदर्भ साहित्य संघ नागपूर, राग तरंग G20, सुमित मुंबई 2023, आकाशवाणी कॉन्सर्ट, तानसेन संगीत संमेलन, कलकत्ता गोवा कला अकॅडमी, दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत समारोह, सवाई गंधर्व संगीत समारोह, कालिदास संगीत समारोह, वसंतराव देशपांडे संगीत संमेलन, चिटणवीस सेंटर तर्फे वसंत उत्सव, भातखंडे स्मृती समारोह, झुला महोत्सव अशा नानाविध माध्यमातून आपले शास्त्रीय संगीत गायन सादर करून रसिक श्रोत्यांचे मन भारून टाकले आहे. आपणास अनेक अग्रगण्य नामांकित सांस्कृतिक तसेच सांगीतिक क्षेत्रातील संस्थांच्या द्वारे नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आपण सुरमणी सुरसिंगार मुंबईतर्फे सन्मानित आहात. तसेच राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा मुंबई प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदकाच्या मानकरी आहात. बेस्ट सिंगर म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कारांनी सन्मानित आहात. तानसेन संगीत समारोह रजत पदकाने सन्मानित. संगीत सरगम कंपनीतर्फे ध्वनिपीतीचे प्रकाशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे ज्युरी म्हणून आमंत्रित. भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी राजरत्न पुरस्कार, राजे रघुजी महाराज भोसले बहुउद्देशीय प्रतिष्ठान नागपूर, तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूर, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर
या सर्वांतर्फे आपण सन्मानित आहात. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई तर्फे विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत रत्न पुरस्काराने देखील सन्मानित आहात. आपली नाट्य क्षेत्रातील साभिनय कारकीर्द देखील उल्लेखनीय आहे. विलोपले मधुमिलनातया, कांचन रंग, गडकरी दर्शन, वराढी माणसं, मखमली हे स्वप्न माझे, पंचनायिका, अस्मिता, शिवाली, कट्यार काळजात घुसली, रंगमंचका राजहंस अशा अनेक संगीत नाटकातून आपण आपल्या सांगीतिक अभिनयाची सुरेल छाप श्रोत्यांच्या हृदयपटलावर उमटवली आहे. आपला हा सांगीतिक प्रवास व स्वर वैभव असेच अभंग राहो अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करते व स्वरमेघ आर्ट फाउंडेशन तर्फे या सुर कौमुदीला नम्रतापूर्वक व कृतज्ञतापूर्वक हे सन्मानपत्र अर्पण करून मानाचा मुजरा करते. धन्यवाद. मानपत्राचे फार सुंदर वाचन अंजलीताई उपाध्ये यांनी केले. यानंतर मी संस्थेचे अध्यक्ष श्री मनीष उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री दिलीपजी माहूरकर सर, सचिव प्रबोध देशपांडे सर, विशाखापाध्ये, शर्वरी पुराणिक यांना मी मानपत्र तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्याकरिता मंचावर आमंत्रित करते.